चाललं होतं ते आता त्याचं कमी झाले, ते प्रवाह कमी झाले. हे असे येऊ लागले आमच्या शेतातून पाणी. ते कमी झाले आता आणि आमचं शेत आहे बघा, उघड्या डोळ्यानं बघा. सरकार मायबाप आमच्या शेतीचा मसन वाटा झालेला बघा. तुम्ही मदत किती करताय करून करून. पूर आमचं शेत अख्खं पाण्यात आहे आता, आज रोजी पाण्यात आहे. एकूण आमचा खर्च किती आहे बघा आतापर्यंतचा. नांगरणीपासूनचा खर्च काढा आणि त्याच्यावर तुम्ही घोषित करा. शेतीचा मसनवाटा कसा झाला ते तुम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकता. आज माझ्या शेतामध्ये हे एवढं पूर्ण पाणी साचलेलं आहे. वरून पाण्याचं येतंय, खरडून खरडून पाणी भरपूर येतंय. पूर्ण पाण्याखाली हे पीक आज रोजी. आता बघा एवढं पाणी आहे माझ्या शेतामध्ये. मग एकूण आमच्या शेताचा खर्च काढा तुम्ही, नांगरणीपासूनचा खर्च काढा आणि सरकार मदत किती करते आज रोजी शेतकऱ्याला. अहो संताप आहे शेतकऱ्यामध्ये, खूप भयानक परिस्थिती आहे शेतकऱ्याची. आणि कुठंतरी सरकार तुटपुंजी मदत करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करते. अहो सरकार मायबाप तुमच्याबद्दल प्रचंड रोष आणि तुमच्याबद्दल प्रचंड संताप आमच्या डोक्यामध्ये आज. कारण तुम्ही जे नेते मंडळ येतात, फोटो सेशन करून जातात, पण रियालिटीमध्ये शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय, त्याची आज रोजची काय अवस्था आहे. या पुरामुळे आज शेतकरी देशोधडीला लागला आहे. हजारो जनावरं दगावलेली आहेत, हजारो शेतकऱ्याच्या संसार उघड्यावर आहेत. कालच आमच्या एका शेतकरी बांधवानं 2 दिवसापूर्वी आमच्या शेतकरी बांधवानं आत्महत्या केली. आज त्याचं कुटुंब रस्त्यावर आहे. आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय कीर्तिकुमार पुजार साहेब हे नाचगाण्यात व्यस्त आहे.
तुमच्याबद्दल आम्हाला खूप प्रचंड मनस्ताप आहे। एक वेळ वाटलं होतं तुम्ही चांगलं काम करताय, याचं तुम्ही काय झाडं लागवडीचं काम चांगलं केलंय, परंतु तुम्ही आमची अक्षरशः शेतकऱ्याची आज माती होताना पाहिले तुम्ही। आज बघा तुम्ही, हा पूर्ण आमच्या शेतामध्ये पाणी आहे आणि सरकार मदत किती करतंय? हेक्टरी मदत किती? 13,000 रुपये। काय होतं 13,000 मध्ये? याचा पुढून आता महाराष्ट्र सरकारला तुमचं काय प्रतिक्रिया आहे? सरकारला काय आमचं सरकारला एकच मागणं आहे की प्रति हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मदत जाहीर करावी, म्हणजे खरडून गेल्या जमिनी त्यांचं सुद्धा प्रति हेक्टरी 1 लाख रुपये मदत करावी त्यांना। मंडळी नमस्कार, मी राहिल पटेल, महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आम्ही या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका दापका या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि तुम्ही पाहू शकता की शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान इथे झालेलं आहे आणि काही आपल्यासोबत शेतकरी उपस्थित आहेत। आम्ही यांच्याशी जाणून घेऊयात की यांची काय प्रतिक्रिया आहे। काय सांगाल? आता तुम्ही बघताय पूर्ण आमचं शेत पाण्याखाली आहे। आज सरकार तुटपुंजी मदत करते, त्यातून आज शेतकरी समाधानी नाही। पूर्ण जिल्हा आज पाण्याखाली आहे आणि किमान 50,000 हेक्टरी मिळालं पाहिजे। सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची आणि पूर्ण महाराष्ट्रभर ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। आणि आमच्या जिल्ह्यातील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेकांची जनावरे दगावली, हजारो जनावरे दगावलेली आहेत, हजारो कुटुंब आज रस्त्यावर आहे। त्यामुळं सरकारनं गांभीर्यपूर्वक या गोष्टीचा विचार करावा। आमच्या खरडून गेलेल्या जमिनीत त्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपयाची मदत या सरकारनं तात्काळ जाहीर केली पाहिजे, कारण आमचं हे प्रचंड नुकसान आहे। आज ही अवस्था आहे की नाही, भयानक अवस्था आहे शेतकऱ्याची, अशा डोळ्याला पाहत नाही। आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे, खूप वाईट आणि विदारक परिस्थिती आहे। हे नेते मंडळी येतात, फोटो सेशन करतात, पण सध्याची ऍक्च्युअल ग्राउंड रिअल परिस्थिती काय आहे ती शेतकऱ्याला माहित आहे। शेतकऱ्याचा आज आभाळ फाटलेला आहे, निसर्गाचा कोप झालाय, म्हणून शेतकऱ्यामध्ये प्रचंड मनस्ताप आहे, प्रचंड राग आहे। काल परवाच आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। एकदम म्हणजे संतापजनक शेतकऱ्यामध्ये रोष आहे। तर पाहू शकतात की या ठिकाणी शेतकरी अतिशय संताप व्यक्त करत आहेत। यापुढे सरकार काय करणार याकडेच लक्ष आहे। आणि मला दुसरे एक सांगायचे आहे, सरकारनं मदत ही केली की बाबा, म्हणजे आमच्या एक कुटुंब, आमचा शेतकरी बांधव आत्महत्या केला आणि या वर्षा बंगल्यावरच्या त्यांच्या सोप्याची किंमत 21 लाख रुपये आणि आमच्या शेतकऱ्याच्या मरणाची किंमत 4 लाख रुपये। अरे काय लावला तुम्हाला? माणसाची काय किंमत? तुम्ही माणसाची किंमत 4 लाख रुपये करताय आणि तुमच्या वर्षा बंगल्यातल्या सोप्याची किंमत 21 लाख रुपये। ही कुठतरी म्हणजे वेदना दही देणार आहे या सरकारचं पूर्ण अर्थाचं। हे फडणवीस साहेब आले होते पाहणी दौरा करायला, पाहणी दौरा करायच्या आल्याच्या नंतर त्यांच्या बुटाला तरी कुठं चिखल लागल्या दिसलं का तुम्ही? आले कुठं फोटो सेशन करून गेले। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझं आव्हान आहे किंवा त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही खरी परिस्थिती शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघा, तिथं अवस्था काय। शेतकऱ्याचा आज पूर्ण शेताचा मसनवाटा झालाय। मसनवाटा काय म्हणते हे एवढ्या डोळ्यांनी बघा, आज आमचं पूर्ण शेत पाण्याखाली आहे। आमच्या आयुष्याची आम्ही आज जुगार खेळा काय म्हणायचं आहे। संताप आहे, खूप म्हणजे खूप प्रचंड राग आहे आज आमच्या शेतकऱ्यामधला। आणखी काही शेतकरी बांधव आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही चालू आहे सध्या शेतात काय पीक आहे? कांदा आहे, सोयाबीन। बरं, नुकसान काय झालं? नुकसान काय आता डोळ्यानं बघितलं। आणि महाराष्ट्र सरकारला तुम्ही काय प्रश्न विचारला होता? तुम्ही सांगाल की तुमचं नुकसान इतका झालेलं आहे, महाराष्ट्र सरकारकडे तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमची काय प्रतिक्रिया नाही, फक्त सरकारनं सरसकट कर्जमाफी करावा आणि हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं। माझ्या शेताचे शेजारी आहेत, त्यांचं कांद्याचं प्रचंड हे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तुम्ही पूर्ण या कांद्याचा खर्च काढा, अगदी ते रोप टाकण्यापासून पूर्ण ते लागवडीपर्यंत, आणि आता झाले हे नुकसान एवढ्या डोळ्यानं बघावं असं वाटत नाही। कारण कांद्याला तर भरपूर खर्च आहे, अगदी लावणीचा खर्च, पूर्ण जमीन दुरुस्त करण्याचा खर्च, एकूण सगळा आज फक्त काय शेतकऱ्याच्या हातात आज 1 रुपयाचाही फायदा नाही। हे अतिवृष्टीतून झालेलं सगळ्यात मोठं शेतकऱ्याचं, आमच्या शेजारी शेतकऱ्याचं हे नुकसान आहे, हे तुम्ही उघड्या डोळ्याने बघू शकता।
मला सरकारला एकच विनंती आहे की सरकारने सरसगट कर्जमाफी करावी, कारण की आम्ही कर्ज काढून हे कांदा लावलेला होता, तर पूर्ण पावसामुळे कांदा सर्व सडलेला आहे, शेतातून पाणी गेलेलं आहे व सरकारनं निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण करावं ही योग्य वेळ सरकारला आलेली आहे. तरी सरकारने सरसगट कर्जमाफी करावे, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसगट कर्जमाफी करावी, अन्यथा शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढीच सरकारला माझी विनंती आहे.